येर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. भगवान अर्जुनाला उपदेश करतात. त्याचा अनुवाद ज्ञानोबरायांनी आपल्या समोर मराठीमध्ये केलेला आहे. तो आपल्या लक्षात घेण्याकरता आपण संतांच्या शब्दाची जर सेवा करू लागलो तर ते रहस्य आपल्या सहज लक्षात येऊ शकतं. कारण आपल्या ठिकाणी फार मोठा अधिकार आहे. कारण आपल्याला मनुष्यदेह भेटलेला आहे, नाही का? आपल्याला श्रीमंती नसल दिली दिवाण, पण मनुष्यदेह भेटलेला आहे. आणि मनुष्यदेहाचं वर्णन आत्माराम भागवतामध्ये करतात. मनुष्यदेहाचे निज्ञाने काय म्हणतात? पण त्या देहाचे निज्ञाने. इंद्राच्या नाही बरं, इंद्राच्या देहाचे निज्ञाने भोगाच्या ठिकाणी अधिकार गेले आणि मनुष्य देहाच्या ठिकाणी हे माणसाच्या देहातल्या जीवाच्या लक्षात संत आणून देतात. पण तो भांबवलेला असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष नाही का? मनुष्य देहातल्या जीवाचं लक्ष त्याच्याकडे आहे का त्याच्या देहाकडे? त्यानं देह सुद्धा निरखून पारखून पाहिला नाही कोणी? मनुष्य देहातल्या जीवानं. मनुष्य देहातल्या जीवाला लक्षात येत नाही की काय किंमत आहे मनुष्य देहाची. ब्रह्मांडाची तुलना मनुष्य देहासंग होत नाही. लक्षात आलं का? कारण मनुष्य देहात कळण्याचा व्यवहार आहे आणि ब्रह्मांडात कळतो का? ब्रह्मांडामध्ये कळण्याचा व्यवहार नाही, मनुष्य देहामध्ये कळण्याचा व्यवहार आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, बाबा हे सगळं ब्रह्मांड जर उचलून एका पारड्यात टाकलं, सगळं ब्रह्मांड आणि मनुष्य देह जर एका पारड्यामध्ये टाकला, बरोबरी नाही होऊ शकणार, नाही का? इतकं श्रेष्ठत्व. एवढं जर त्याला श्रेष्ठत्व आहे तर मग ब्रह्मांडातल्या पदार्थाकरता कशाला लुसलुस करायचं, कशाला ब्रह्मांडाकडे ध्यान द्यायचं? त्यानं देह पाहावा घडीभर. महाराज सांगत असतात, देह हा सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत हे नाम आहे. कारण देह इतका श्रेष्ठ आहे आणि त्याला त्या श्रेष्ठवर जायला साधन नाम आहे. श्रेष्ठवर जाण्याकरता साधन काही अवघड आहे का? नाम आहे. नाम कोणीही घेऊ शकतं, केव्हाही घेऊ शकतं, कुठेही घेऊ शकतं. त्याला काही आराखना नाही. ज्ञानोबराय म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काही काळा वेळाची काही गरज नाही. बाकीच्या मंत्रतंत्राला काळाची गरज आहे. योग्य काळातच ते मंत्र उच्चारावं लागतात. कोण्याही वेळेला उच्चारायला जमत नाही, तर कशा बी उच्चारायला जमत नाही. त्याच्यातला जरासा अनुस्वार जर चुकला तर त्याची शिक्षा लागते. त्याचं फळ तर भेटतच नाही, पण शिक्षा लागते त्याची. आणि आमचा रामकृष्ण हरीचा उलटा बी केला तर तो सुलटा होतो, नाही का? मरा मरा म्हणून जपलं ज्यांनी, ज्यांच्या तोंडात मारा माराच होत, त्यांनी तो नाम जप कसा केला? मरा मरा केला म्हणून त्या मरा मराचा राम राम होऊन शनी काय त्याचं अंतकरण शुद्ध झालं. महाराज चोराचा ऋषी, नाही का? चोर वाल्मिक ऋषी झाले, नाही का? अशी शक्ती त्या नामाची असल्यामुळं साधनही सोपं आहे. आणि त्या साधनाला प्राप्त होण्याकरता आपल्याला जे शरीर दिले, त्या शरीरामध्ये इंद्रिय अंतकरण हे बी साधनच आहे. या साध्यानंही आपल्याला साध्यापर्यंत जाता येतं. आणि पारमार्थामध्ये जे खरं साध्य आहे, व्यवहारामध्ये साध्य साधन भाव नाही. कारण व्यवहारामध्ये काही बी साध्य ठरवलं तर ते साधन ठरत असतं पुन्हा, नाही का? एखाद्याला मुलगा आहे, नुसता घर नाही, दार नाही, आई वडील नाही, नुसता काम करतो. मग आता अशा बाई वडिलाला कोण मुलगी देणार आहे? त्याला घर तर पाहिजे की नाही राहणार? आता तो वावरा असून देईनात, नाही का? वडवाला एक पंचमीच्या आदल्या दिवशी एक लग्न होतं. आम्ही त्या लग्नाला गेलो. महाराज ते माणसं मुलांनी काहीला 12 एकर ऊस आहे, काहीला 15 एकर आहे. 20 एकर ऊसावाल्याला एकच पोरग, त्याला कोण पोरगी देईना. कमाल, 20 एकर ऊस काय दिलं गे का? ते म्हणले त्याचं गणित जर काढलं ना खर्चाकडून तर ते काही पुरत नाही. त्याच्या मेहनतीकडून, त्याच्या खर्चाकडून, नाही का? 5,000 रुपये एकर तर टोळीवालीच घ्याली म्हणली. कमाल, नाही का? म्हणून त्याच्या गणित काढल्यावर त्यांना पुरत नाही ना. आता ह्या बिगर घरावाल्याला कोण देणार आहे?
म्हणून त्याच्या लक्षात होतं कडे आपल्याला पोरगी द्यायचं. कोणी बी गोष्ट केली की म्हणते त्याला घरच राहत नाही. गण स्वभावान चांगला मुलगा आहे पण त्याला घरच नाही. मग त्याचं लक्ष घराकडे होतं. घर त्याचं साध्य ठरवलं त्यानं. काय ठरवलं साध्य? घर. एकदा घर झालं की त्याचं इतकी मरमर केली. त्याला इमानदारीनं काम करणारं होतं म्हणून 10-5 वर्षे घातल्यावर त्याला मालकानं घर बांधून दिलं. मग कोणी बी घर बांधून दिल्यावर सहज मालकानं गोष्ट काढायची, करता का पोरीचं लग्न, आहे का पोरगी? पोरग आहे आमच्याकडं. मग ते पोरग दाखवायचं, त्याला घर नाही. मग म्हणले हे काय घर? त्याचंच आहे घर आहे. संडास, बाथरूम, बेडरूम, किचन रूम हे सगळं दाखवलं. म्हणजे त्याचं घर आहे. हा, मग त्या पोरीच्या बापाला वाटलं आता काय द्यायला हरकत नाही. जमलं महाराज, त्या मुलाचं झालं लग्न. पण आता ते घर ज्या आटोकाट प्रयत्नानं साध्य म्हणून बांधलं होतं, आता ते साध्य नाही राहील. आता काय झालं? ते साधन झालं आता, नाही का? आता साध्य काय ठरली? आता बायको ठरली साध्य. कारण त्या घराकडे पाहून आता काय देणार आहेत? बायको. पण आता ती बायको घरात आणायला तशी येईल का? तिला काही खर्च लागेल नाही का? मग आता इथून पुढे त्याने प्रयत्न सुरू केले. आता बायको मिळण्याकरता, तिच्या लग्नाकरता खर्च करता. आता ती साधन ठरली आणि ती साध्य ठरली, नाही का? आता घर ठरलंय, साध्य झालं नाही. ते आता साधन ठरलं ते, ती साध्य ठरली. आता बायको साध्य ठरल्यानंतर आटोक्यात प्रयत्न चाललेत बायको भेटण्याकरता, मिळण्याकरता, नाही का? मग आता बायको भेटलेली बायको त्याला चांगल्या लक्षणातलं होतं, दिली पोरगी. लग्न झाल्यावर, आता त्याचं लग्न झाल्यावर झाला का मोकळा तो, नाही का? आता साध्य ठरलेली बायको बी हातात आली, साध्य ठरवलेलं घर बी हातात आलं, तरी बी मोकळा नाही झाला तो. आता ती बायको सुद्धा, आता त्या बायकोवर पुढं सांभाळ नाही. आता पुढं मुलगा झाला साध्य, बायको झाली साधन. असं कुठं टेकन? टेकायला जागाच नाही. नागतोरंडा पत्रोंडा पर्यंत जरी गेला तर साधन काय होत असतं? साध्य साधनात जात असतं. आणि परमार्थामध्ये तसं नाही. देव प्राप्त झाला की हाच देव होऊन जातो. हाच देव होऊन जातो. नाही आपण इतके भाग्यवान आहेत, लक्षात घेतो की नाही, ठेवतो की नाही कोणाच तो नाही बी लक्षात ठेवलं तर काय नाही. आपल्याला दरसाला ऐकायला भेटतं, तसं काय चिंता करू काय कमी आहे का आपल्याला? नाही का? आपण काय नाही. आता इकडून महाराजाकडून कळलं मारणार येत नाही, मग कुठे जाणार आहे? महाराजाकडून कळले मारणारे नाहीत. आणि ध्यानात ठेवायची काही गरज नाही. कारण ध्यानात पहिल्यातले म्हणजे कोंबलेलं आहे म्हणून हे बी बसत नाही ना. काय कमी कोंबलेलं आहे का? काही बी कोंबीतच राहतो. काही कोंबीतच. कामाचं का बेकामाचं? त्याचा मुंग बांधता येईल म्हणा, इतकं कोंबू गज भरले त्यानं. आणि हे कोंबलेलं असतं का? त्या थैलीतल्या कोंबलेल्यातल्या विजाती असतं ते, म्हणून ते हे टोचत एकमेका. नाही इतक्या थैलीचं तोंड बांधता येईना तरी चालता येईना. भांडणं ऐकले की त्याच्यात पुन्हा कोंबले, ते बसले भांडणं ते. अरे प्रवचन नाही बसलं म्हणा, आणि भांडणं बसले आतमध्ये बसले. ते मुगा बांधता येईना म्हणा, आणि तरी भांडणं ऐकले कुठं बसले. कस काय बसले? पण ते आतलं त्या भांडणाला बाहेर लुटीत नव्हतं. कारण ते त्याच्या सजातीय होतं ना. आणि हे चिंतनातलं विजातीय काय होऊ लागलं की ते त्याच्या ध्यानात ते टोचू लागलं आपल्याला. आणि हे ध्यानात बी ठेवीत नाही, म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे. किती संतांचे उपकार आहेत आपल्यावर. ते म्हणतात, अर्जुना तया नाम ज्ञान. कशाला म्हणावं ज्ञान? ज्ञान कशाला म्हणावं, नाही का? अर्जुना त्याला ज्ञान म्हणावं. कशाला म्हणावं ज्ञान? की ज्याच्यामध्ये ज्ञानाचा सुद्धा प्रवेश होत नाही त्याला ज्ञान म्हणावं. ज्ञानाचा कसा अग्नीत अग्नी शिरण का? अग्नीची दाहकता कशातही शिरते का? अग्नीत नाही शिरत. कशातही शिरते अग्नीची दाहकता, पण अग्नीत नाही शिरता येत त्या दाहकतेला. अशी ती दाहकता आहे, असं ते ज्ञान आहे. आणि ते आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येऊन जातं. आणि ते लक्षात आल्यावर पुन्हा काही लक्षात घ्यायसारखं राहत नाही ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांडात राहत नाही का ज्ञान? लक्षात आल्यावर ब्रह्मांड ज्ञानच आहे. काय राहत खाली? नाही ना काही. उरलं तर इकून तिकून जायचं, ते उरलं तो अवघा हरी, नाही का? असं हे सगळं ज्ञानमय असलेलं पण आपल्या लक्षात नाही. आपल्याला भूतमय अनुभवाला येईल.
भूतमय अनुभवाला यायले का ज्ञानमय अनुभवाला यायले? भूतमय अनुभवाला यायले. आणि हे भूतमय सृष्टी खरी आहे का खोटी? खोटी आहे ती. खोटी वाटती का खरी? आणि खोट्याला का खऱ्याला? फार लय मोठे घोटाळे तसेच पडू दिले तर ह्यो इकडंच पळायला लागला, सारखं धावायला लागला प्रपंचाला जवळ करायला. प्रत्येक प्रयत्नानं तो आपल्या वटीत घ्यायला सगळ्या पदार्थाला, सगळ्या वस्तूला. कशा करता? सुखा करता, नाही का? कशा करता? गुळ कशाला बी वटीत घ्यायला लागलाय? गोड खाण्याकरता कशाला बी वटीत घ्यायला लागला तो. त्यानं वटी केली, जिलेबीच भरली वटीत. कोणी? गुळानं. त्याच्या ध्यानात आहे का जिलेबीत कोण आहे? नाही का? त्याला जिलेबीत वटीत घ्यायची गरज आहे का? नाही ना. त्याला माहित नाही की जिलेबीत कोण आहे? मीच आहे. बासुंदीमध्ये, बुंदीमध्ये कोण आहे? जेवढ्या गोड पदार्थामध्ये आहे तो मीच हे त्याच्या लक्षात नाही आलं. मग ब्रह्मांडामध्ये सगळं मीच असलेला आहे असं आपल्या लक्षात नाही. तुकोबाराय म्हणतात तरी बी या संतांचे उपकार आहेत महाराज. भागवताच्या रूपानं, गाथ्याच्या रूपानं तुकोबाराय म्हणतात, अरे असं वाटावा की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आईशे. जे जे भेटन ते कोण आहे? मीच आहे, नाही का? असं आपल्याला संत शिकवतात, जाग करतात. म्हणून संतांचं जीव लावून ऐकलं पाहिजे. पण आता भानगडे आपण नेहमीच ऐकतो मागचे संस्कार फार घोटाळा करतात. सूक्ष्म देह अनादिकालचा आहे. प्राण आणि मन हे काय आत्ताच येत का? हे स्थूल डब्बा प्रत्येक जन्माला वेगळा भेटतो. स्थूल डब्बा मागचा नाही, सूक्ष्म शरीर मागचं आहे. त्या सूक्ष्म शरीरात संस्कार आहेत. कमाल आहे. सूक्ष्म शरीर आत्ताच आहे का? अनादिकालचं आहे. त्याच्यामध्ये संस्कार आहेत मागच्या जन्मातले. आणि ते संस्कार परेशान करतात. आणि ते त्याच्यात पुन्हा आईनं भर टाकली. इथं आल्यावर पुन्हा आईची भर पडली. आईची भर पडल्यावर पुन्हा बघ आईनं शिकवलेलेच पक्के मागचे तर होतेच. जगसत्यत्वाचे देह मी म्हणायचे. पण त्यात पुन्हा ह्या देहाच्या ठेवण्या वेगळ्या वेगळ्या नात्यानं, गोत्यानं, उपाध्यानं गच्च थैली भरली त्यात, नाही का? म्हणून लक्षात घ्या, एक मुलगा नेहमी सप्ताहाला आईच्या संग जायचा कीर्तनाला. मग कीर्तनाला जायचं, कीर्तन ऐकायचं त्यानं. पण त्याला काय सवय होती? अर्ध कीर्तन झालं की त्याला लगवी येत होती. मग त्यानं सांगायचं आई मला लगवी आली. आणि ती आई बहिरी असल्यामुळे पुढे येऊन बसत होती. आणि त्याला लगवी आली की तिनं काय करायचं? त्याला उठून न्यायचं. बाकीच्या म्हणायचं हे तिकडे बसता येत नाही का? दुसऱ्या माणसाला घोटाळा, तुला कलमा करायचे. पण आता लेकरू त्याला काय वाटत नव्हतं, कळत नव्हतं. म्हणून तिनं त्या लेकराला बाहेर न्यायचं लगवीला. आणि पुन्हा लगवी करून पुन्हा तिथे येऊन बसायचं. हे लोक चिडचिड करू लागले. एक दिवस तिनं घरी सांगितलंय, बघ तू उद्या मला लगवीला आली असं म्हणूच नको. मग काय म्हण? तू असं म्हण, आई मी गाणं म्हणू का असं म्हण. ते म्हणे मग तुला काय करायचं? मी तुझ्या संग येते ना बाहेर, तू नुसतं म्हण आई मला मी गाणं म्हणू का? मग हे लोक खुदच म्हणते तिकडे बाहेर जाऊन म्हण. मग मी तुझ्या संग येत जाईन आणि तू तिकडं लगीन करी जाय, पुन्हा येऊन बसत जाऊ आपण. ते म्हणलं बर. मग दुसऱ्या दिवशी तसंच मातात बसल्यावर आणून ते म्हणतं लगीन आल्यावर म्हणलं आई गाणं म्हणू का? तर ती म्हणली, ते लोक म्हणले इथं नको म्हणू, दुसरं का कीर्तन चालू आहे तिकडे बाहेर जाऊन म्हण. तर ते म्हणलं बर. मग ते आईने त्याच्या संग गेली, लगीन करून आणलं त्याला. बस ते झाला क्रम सुरू. मग लोकांना वाटलं याला आता लेकरूच आहे, गाणं म्हणू का म्हणताय मधातच. हे मधात प्रमाण घेत होते लोक. त्याला वाटत होतं मी आधी बरा, पण त्याला प्रमाण येत नव्हते ना, नाही का? एक दिवशी मागलची गोष्ट आहे पहा. बरेच दिवस झाले आमची उद्धवराव एक दिवशी मला म्हणले, महाराज काल्याचं कीर्तन करायचंय आपली. तर मी म्हणलं काय हरकत नाही. ते म्हणले पण मी म्हणीन ती गवळण घ्या लागेल तुम्हाला. म्हणलं काय हरकत नाही. कोणती गवळून घ्यायची? ते म्हणले दे रे काना चोळी आण लुगडी. त्यांच्या ध्यानात ऐक रे कोण महाराज ते गाणं आहे ना तमाशातलं, पिक्चर मधलं. ते म्हणले नाही नाही दे रे काना चोळी आण लुगडी, नाही का? आपलं महाराज ती गवळण संतांच्या ह्याच्यातली नाही, ती गायलेली तशा प्रकारे. तुमच्या लक्षात आहे का नाही कोणा? मग काय झालं? मग ते झालं त्या बाईचं सुरू रूट तसा. पण भानगड झाली सप्ताह कौरक असतो 8 दिवस. कौरक मजा आहे खाण्या पिण्याची. पण या शब्दात खाण्या पिण्याची मजा आहे का पैसे घेण्याची?
खाण्यापिण्याची मजा आहे बरं का, फक्त ऐकण्याची आहे. नुसती खाण्यापिण्याची का, 2 पंक्ती आहे तिथं. ही आता चालू, ही पंगतच आहे नाही का, आणि नंतर बी होणारी पंगतच आहे. म्हणून इथं अशी सोय आहे. पण हप्ता सप्ता म्हणजे एक हप्ता नाही का, एक हप्त्याची सोय आहे. त्या हप्त्यामध्ये म्हणजे सप्त्याच्या एका हप्त्यात ऍडमिट झाल्यासारखं ऐकलं पाहिजे नाही का. कसं ऐकलं पाहिजे, सप्ताह येणं म्हणजे ऍडमिट होणं आहे. ऍडमिट होणं ना असंच कणत बाहेर निघणं नाही. दवाखान्यात निघल्यावर आपण ऍडमिट झाल्यावर असंच कणत निघतो का, हसत खेळत बाहेर निघतो. असं निघलं पाहिजे, हसत खेळत बाहेर. लक्षात घ्या. आणि हसत खेळत असं बाहेर निघायला, अरे आपला इतका दवाखाना भारी आहे, एखाद्या इंजेक्शनाचं काम आहे आपलं. कारण बिमारीच नाही ना. बिमारी असल्यावर साल्यानं फाल्यानं बेजार व्हावं लागत असं नाही का. किती इंजेक्शनाचं काम आहे, इंजेक्शनाचं बी काम नाही का. अंगुरा लावला की मोकळवायचं काम आहे नाही का. पण आता भरोसा पाहिजे तसा नाही का. म्हणून अशी स्थिती आहे. पण आता तो सप्ताह संपल्यावर त्याचे गुरु आता मग एक दिवस बापा संग लग्नाला गेलं. आता बापा संग लग्नाला गेल्यावर लग्न होतं दिवसाचं नाही, रात्रीचं लग्न होतं. आता दिवसाचं लग्न आहे. मग रात्रीचं लग्न झालं ते 10-12 वाजता आरवणं मिरवणं त्याचं, ते सुनमुख पाहणं ते आता राहिलंच नाही. रुखवत भानगडी 12-1 वाजता तर चालला सोहळा तू. आणि मग सगळे वराडी मंडपातच झोपले. आणि 1-2 वाजता उठलं ते लगीला. आता लगीला उठलं, पण बापा संग होतं म्हणून बापाला म्हणलं बाबा गाणं म्हणू का. ते म्हणलं अरे 1 वाजता तर लोक सगळे जागे होते आणि जे सगळे गाणेच होते, ते बँडवाले ते लाऊडस्पीकरवाले. आणि तू बी आता म्हणायचं म्हणजे हे लोक झोपलेले उठतील तर मग कलम करतील ना. जाऊ दे, म्हणायचं असलं तर हळूच माझ्या कानात म्हण. काय म्हणलं ते बाप, काय म्हणलं तुला म्हणायचं असलं तर तू काय हळूच माझ्या कानात म्हण. आता कानात म्हणलं म्हणल्यावर त्याने लगेच चढीवर गेली आणि बापाच्या कानात गाणं म्हणलं. त्याला ते कान उगच भरला, तोंडात दिलं आणि बाप उठला 2 थोबडीत दिले त्याच्या. त्याला म्हणलं भोचडीचं हे गाणं आहे काही. ते म्हणलं मला आईने शिकवले. कोण, आणि तुमचं हे गाणं जे ना, ही समजणं, ही माझी समजणं, हे काय तुमचं. त्याच्याकडे एकच रिकाट होती, तुमच्या साऱ्या रिकाटीच आहेत आपल्या. हे कोण शिकवलेलं आहे आपल्याला, आईनं शिकवलेलं आहे. कारण बदलण्यासारखी आपली आई असती तर तिनं वेगळं शिकवलं असतं, वेगळं शिकवलं असतं. निज दहानी निज पारे म्हणत होती. कुठं नीज कुठं शांत होय, निज दहानी निज पारे, लक्ष लागू दे डोळा स्वतःच्या स्वरूपावर. महाराज तिनं 4ही मुलाला ट्रेन केलं. 3 मुलं ट्रेन झाल्यावर नवरा एक दिवशी म्हणला शत्रुमर्दन, त्याच्या परत नाव शत्रुमर्दन होतं. ती बाई खुद हसली. काऊन हसली तू. ते म्हणले शत्रुमर्दन म्हणले तुम्ही त्याला जग आहे काही चालू ना, शत्रू आहे. झोपट ठेवलं नव्हतं तिनं. परमात्मामय स्थिती अनुभवाला आणून दिली जशाला तशी. तर त्याला शत्रुमर्दन राहिला का मित्रमर्दन. बाप म्हणला तो असं केलं याला. सुबाहू शत्रुजीत शत्रुमर्दन. ते म्हणला अरे आपल्याला राज्य चालवायचंय, आपल्या ह्या राज्यामध्ये अनेक अनाथ लोक येतं. दुसऱ्या राज्यानं आक्रमण केलं तर सगळ्या लोकांचं कसं होईल. राज्य सांभाळायचे आपल्याला. आता 4था मुलगा झाला, निदान याला तरी सांगू नको असं. आता ती सांगितली अशी राहील का. तिने कडेकोट बंदोबस्त केला. जितक्या वय लागतंय राज्य करण्याकरता तेवढ्या वयामध्ये राज्य करायचं आणि बाकीच्या उरलेल्या भागात हा मुक्त होईल अशी व्यवस्था करून ठेवली त्या आईला. तसं आपल्या आईला कळालं असतं तर आपल्या आईने काय कमी त्रास सहन केलाय आपल्या बरोबर. आपली आई काय गारव्यात थांबली, लग्न केल्यावर मी वल्यात झोपली नाही का आपली आई. वटीत संडास घेतली लेकरू, वटीत पाजिता जेवता जर हागलं तर महाराज आईनं काय ताट सोडून ते कुटाला करीत नाही बसली, तसंच झाकून ठेवलं. असं केलंय आपल्या आईनं. आणि काल एक नवराची गोष्ट महाराज खरं पाहायला वेळ आश्चर्य वाटतं. महाराजांनी काल रुक्मिणीबाईला चलता मारलो. डोळ्याला पाणी आलं त्यांच्या. महाराज मी थांबणार नाही, तर माझ्या डोळ्याला पाणी आलं, मी आता निघून जाणार असं म्हणल्या. आणि असं म्हणल्यानंतर पुन्हा डबाने आता खेबी महाराजाला चांगले पळे दिले. महाराज कमालीची गोष्ट आहे. आई वडिलासारखं नातं आहे नाही का. पोळ्या मुद्दाम केलेल्या म्हणले हे कसे बी भरते डबे.
महाराज करता मुद्दाम वेगळ्या पोळ्या केल्या, डोळ्याला पाणीचे तर बाईच्या टचकन महाराजाला काही कमी झालं नाही का? काय नातं असेल, काय ऋणानुबंध आहेत पहिले. तसं आपल्या आईचं काय नातं होतं आपलं, आणि काय नातं होतं, काय शिकवून भेटली ऐकून. आईला वाटलं का आपल्या मुलानं नास्तिक निघावं म्हणून? आणि शरीर मी समज नाही अस्तित्वात मोडतं का नास्तित्वात? अरे पशुवाचीत काही ठिकाणी शरीर मी समजत नाहीत, ते वाटत त्यांना म्हणून नाईलाज आहे पशुवादिकांचा. आपल्याला नाईलाज आहे का? जाणीवपूर्वक आपण त्याला मी म्हणतो का शिकून घेतलंय, शिकून घेऊन त्याला मी म्हणतो. आणि तरी बी मधात बरेचसे अनुभव येतात आपल्याला. अवस्था दिल्या ईश्वरानं चार अवस्थामध्ये सारखा देहाचा अनुभव येत नाही. 4 अवस्थामध्ये, गाढ झोपीमध्ये, लीन अवस्थेमध्ये असतो, स्वप्नावस्थेमध्ये वेगळ्याच अवस्थेमध्ये असतो. कारण शरीर अंथरुणावर असतंय स्वप्नावस्थेमध्ये जागृतीतलं, आणि स्वप्नातलं शरीर कोणाचं असतं नाही का? स्वप्नातलं शरीर बिना आई वडिलाचं असतं का? कोणी त्याचे आई वडील बिगर आई वडिलाचं आहे का? बिगर ईश्वराने निर्माण केलेलं आहे का? तयार अनुभवलं नाही का आपण? अनुभवलं प्रत्यक्षात. नुसतं शरीर अनुभवलंय का सुख दुःख अनुभवले? सुख दुःख सुद्धा अनुभवले त्या शरीरानं. आणि ते शरीर जागृती म्हणून उपभोग घेतलाय का स्वप्न म्हणून? जागृती म्हणून. नंतर लक्षात आलं सकाळी की काय होतं, ते स्वप्न होतंय. ताड दिसे एखादा जागा होऊन काय भानगडे, हे तर इथं होतं, तिथं तर मला सुख दुःख झाले, याला सोडून मी तिथं गेलो होतो. याला कोण कोण गेलं तर इथून तिथं, तर मीच गेलो होतो. आणि तिथं गेलो होतो कधी अनुभवाला सुखाचा, कधी अनुभवाला दुःखाचा, कधी सुख दुःखाच्या विरहित व्यवहाराचा अनुभव आला. तो अनुभव घेणारा मीच आहे. आणि आता तिथलं इथं कोण कोणी? मीच तिथून इथं आलो फक्त. ना आता मी त्याला जर आता ताड दिशी नाही म्हणायलो, आणि याला जर खरं म्हणालो तर याला खरं मानणं कुणकुण खरं आहे? कारण हे तेव्हा नव्हतं ना. मी स्वप्नात गेलो होतो तेव्हा हे होतं का? नव्हतं. आणि आत्ता हे आहे म्हणून याला आत्ता उडवता येतं. इतकी ताकद आहे आपल्या मनुष्य देहामध्ये. कधी उडवता येतं याला? तात्काळ उडवता येतं, इतकी शक्ती आपल्यामध्ये. पण आपल्याकडे लक्षच नाही. आणि संत काय करतात? फक्त आपल्याकडे लक्ष घालून देतात का काही प्राप्त करून देतात? आपल्याकडे लक्ष करून देतात म्हणून आपण आपल्याला मांसमय समजतो, वर्णाश्रममय वास्तू समजतो. वर्णाश्रमी आहेत का आपण? नाही. कोणत्या वर्णाचे? कोणतं शरीर कोणत्या वर्णाचं आहे? खाना खुना केल्या असल्या व्यवहारा करता. तरी पण आपण व्यावहारिक आहेत का? आपण व्यावहारिक नाहीत ना. आपण आपल्याला व्यावहारिक मोडले, आपण व्यावहारिक गणना केली आपल्यावर. आणि ती गणना सुख दुःखाला कारण. आणि त्या मोडण्यातून फक्त बाजूला करायचे, काही करायचं नाही आपल्याला. काही आपलं झाड वाकले, माती लावायची नाही, त्याला फवारायचं नाही, दरीत आहे, पण ते काही बी समजायला त्याचा समज बाजूला करायचा. काय करायचं? त्याचा समज बाजूला दरीत व्यवहार करा. आपण व्यवस्थित समजुतीने करावा, धक्का लागणार नाही दुःखाचा. व्यवहार कसा करावा? डेअरीने करावा. अरे तुम्हाला स्वप्नच पाहायला भेटलं नाही, तुम्हाला नाटक बी पाहायला भेटलंय. नाटकातले शिवाजी दर्जेदार बोलतो का त्या हात हलल्या चालणाऱ्या बाईसारखं बोलतो? कसं बोलतो? दर्जेदार बोलतो. दर्जेदार बोलतो का दर्जेदार समजितो? समजित नाही, बोलतो. दर्जेदार बोलत नाही का दर्जेदार समजित नाही? दर्जेदार जसे ऍक्टिंग असेल तसंच बोलत ते. महाराज रडायचा प्रसंग आला, नाटकातल्या बायाचा टळकन डोळ्याला पाणी येतं. काय शक्ती आहे, काय कला आहे त्यांच्या ठिकाणी माहिती का? त्या कलेवर ते किती पैसा कमवतात, कसे घर आहेत त्यांचे. त्यांच्या बाथरूम मध्ये गेलं तर तोंड दिसतंय आपलं. नाटक पाहणाराच्या घरात गेलं तर, नाटक करणाराच्या घरात नाटक पाहणं जर गेलं तर त्याच्या बाथरूम मध्ये तोंड बसतं, दिसतं. आणि आपल्या आरशात तोंड दिसत नाही, इतके आपले आरसे घरातले गदोळे. नाटक पाहणाराची काय कला आहे त्यांच्या ठिकाणी. डेअरिंगनं बोलतात का डेअरिंगनं समजतात? असाच तुम्हाला आम्हाला व्यवहार करता येईल, असाच व्यवहार व्हायला पाहिजे. ही संतांची शिकवण आहे. व्यवहारात रडायचं का? अरे जसाच्या तसा व्यवहार करण्यावर काय खुमारीनं राहील माणूस. व्यवहार खरा वाटतो म्हणून हे बेजार आहे का व्यवहार खरा आहे? खरा वाटतो म्हणून बेजार आहे. म्हणून त्या व्यवहाराला जाणण्याकरता
त्या व्यवहाराला ओळखण्याकरता खरं तर अगोदर व्यवहारच कळायला पाहिजे. कारण आत्मा कळतच नसतो, आत्मा कळण्याचा विषयच नाही. आत्मज्ञान रूपाने का ज्ञान कशाने कळण? ते अंगरूप आहे, ते अंगरूप वस्तू कळत नसते, अनुभव रूप आहे ते. मग ते अनुभव रूप असलेलं आपलं आत्म्याचं स्वरूप ते विसरून शरीरच मी समजलंय आत्म्यानं. मांसमय समजायला तो का ज्ञानमय? मांसमय समजायला. मांसाहून काढायचंय त्याला, मांस काढून टाकायचं का? मांसावरच्या निश्चयातून त्याला बाजूला करायचं. करता येतंय हे काम साधू संत करू शकतात. म्हणून नेहमी चांगलं दर्जादार जीवन जगायचं असलं तर काय नाही, संतांच्या अंगणात खुशाल पडून राहा. कुठं? संतांच्या अंगणामध्ये. तो बऱ्या म्हणतात पडोनी राहील तर एठाई, उगाच संतांची पायी. संतांच्या अंगणात पडून, त्यांचं अंगण म्हणजे त्यांच्या शब्दाचे अर्थकार होईल. न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा. संतांचं नेहमी ऐकलं पाहिजे. ते संत तुम्हाला आज लक्षात आणून द्याले तुम्ही ज्ञान आहेत. काय म्हणतात ते? तुम्ही ज्ञान आहेत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात अर्जुनाला, सांगत सांगत क्रमानं आले. 7वा अध्याय सुरू झालाय, 6 अध्याय ऐकलेत. अर्जुनाचं मी लेमट आणून ऐकून घेतलंय देवानं. पहिल्या अध्यायामध्ये कोणाचं कोणी ऐकलं? देवाला अर्जुनाचंच ऐकावं लागलं, हे का? आणि ते धर्मनीती सांगू लागलं पुन्हा मधात. देवा तुला कसं वाटतं बघ ना, हे गुरु मामे आजे काके, अरे आमच्या कुळात मुलगा व्हावा असं वाटलं होतं, मग त्याने का आपल्या कुळाचा नाश करणारा व्हावा वाटलं का? पुत्रा तेची कुळ हे चिकातायाचे फळ, जे वधीजे केवळ गोत्रा फुले, हे त्याचं फळ आहे का? पाय ना पुढं. तुला कळत नाही का श्रेष्ठ गुरु आहेत का देव आहे? अरे भीष्माचार्य गुरु आहेत आमचे, ते द्रोणाचार्य, आमच्याबद्दल त्यांचं कसं अंतकरण आहे पहा. त्यानं उपमा देण्यात अर्जुनानं देवाला. देव नुसतं ऐकून घेऊ लागलं. काय कमाल, नुसतं ऐकून घेऊ लागलं. देवार हे गुरुवर शास्त्र धरावं का? देवावर धरावं का? गोत्रावर धरावं का? शत्रूवर धरावं का? गोत्रावर. शत्रूवर धरावं का? अशी नीती आहे. अरे गोत्र आहे ना आमचे, त्याच्यावर कसं काय शास्त्र धरू? उपमा दिल्या. देवा तुला माहिती का भीष्माचार्याचं द्रोणाचार्याचं अंतकरण आमच्याबद्दल किती सखोल आहे? उदाहरण दिले. देवा समुद्र गंभीर ऐकीजे. समुद्र फार खोल आहे असं ऐकायला भेटते. समुद्र गंभीर ऐकीजे, वरी आहाच तो देखीजे. पाहायला गेलं तर पाहायला बी भेटतो. परीक्षोभू मनी नेनिजे द्रोणीये. त्या समुद्राच्या खोलीचा अंत लागू शकतो, पण आमच्या द्रोणाचार्याच्या अंतकरणाचा अंतच लागत नाही. एवढं आमच्यावर प्रेम केलं त्यांनी, आणि त्यांच्यावर क्षेत्र धरायचंय. कसं वाटतं तुला? कोणाला म्हणू लागलो? देवालाच म्हणू लागला. दटू लागला अर्जुन देवाला. देव मुख काटे ऐकून घेऊ नाही का? देवा समुद्राचा माप जर पाहायला गेलं तर अंत लागणार नाही, पण आमच्या त्याचा तरी अंत लागल नाही का? बरं जाऊ दे, समुद्र खालचं वरचं बघ. वरी आकाश गहन, वरी तयाई होईल मान, परी आघात भले गहन हृदयांचे. आकाशाचा बी मोजमाप लागल, पण आमच्या गुरुजीच्या अंतकरणाचा अंत लागणार नाही. तिसरं उदाहरण दिले स्वतःच्या आईचं. कारण आई आपल्यावर प्रेम करते, निर्निमित्त करते का धोरणानं? आई मुलावर प्रेम करते धोरणानं का प्रेमानं? नाही, धोरणानं नाही. दोन्ही बी बसतील तिथं. तिला वाटलं हे मला सांभाळीन तर ते तिला सांभाळीत नाही, दुसरीला सांभाळतं ते नाही का? म्हणून तिने धोरणानं बी केलं, प्रेमानं बी केलं. प्रेमानं केलं तितकं प्रेम कोण करतं? आईशी कळवळ्याची याती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे नाही का? असं तुकोबाराय वर्णन करतात. एवढं निर्निमित्त प्रेम करणारी आई, पण तिच्या बी प्रेमाचं मोजमाप काढता येईल. अर्जुन म्हणतो देवा स्नेहालागी माय, तीही म्हणू पै किरू होय मापात बसन नाही का? पण आमच्या द्रोणाचार्याचं अंतकरण मापात बसणार नाही. पहिला विषाद योग अर्जुनानं सांगितलाय. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला त्याला नीट करायचं सुरुवात केली देवानं. हळूहळू नीट झाल्यावर इतका नीट झाला तो, इतका नीट झाला, इतका सरळ झाला की देवाला सुद्धा नीट वाकडं चलू देईन. कमाल, देव वाकडं चलन का?
पण देवाला सुद्धा देव काय म्हणू लागला, देवा अर्जुना, अर्जुन म्हणाला देवा आता म्हणाला मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू, या कौरवात ते स्वजनू आपुले म्हणू. देवा मी स्वतःला अर्जुन समजित होतो, हे जग खरं समजित होतो, ही आमची भावकी समजित होतो. इतकंच नाही तर याही वरी याते मी मारीन, म्हणे तेने पापे कैरी घेन, ऐसे देखत होतो दुःख स्वप्न, परिचेविले प्रभू. मी अशा दुःखरूप स्वप्नाला भव्य अनुभवित होतो, पण तुम्ही मला जागे केले. किरूड तरी कापडाचे, परी लहरी येत होती या साचे, वाया मरतया जीवाचे श्रेय तो घेतले. तेव्हा चिंधीच पायात घटाळी होती, पण साप लहऱ्या येऊ लागल्या. अशी स्थिती झाली होती, तुम्ही मला जाग केलं. आणि त्या अर्जुनाला आता जाग झालेल्या अर्जुनाला काही नीट करायला उशीर आहे का? मग आता अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे तू अर्जुन नाही, तू ज्ञान आहेस. कोण आहेस तू? ज्ञान. आणि ते ज्ञान लक्षात घेण्याकरता भगवंतानी क्रम सुरू केलाय की कुठली कुणीकडे न्यायचे याला. मग क्रम सुरू केला अर्जुना करता. भगवान म्हणतात